वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि नवीनच आता आपण आज पुन्हा एकदा गावी जाणार आहे घटस्थापनेसाठी. तर आज आम्ही आता निघालोय, 12:30 झालेत रात्री. तुम्हाला पूर्ण लाईव्ह आणि सर्व दाखवणार आहे की कसं कसं काय काय मुंबई टू निगडे, महाड, सावंतवाडी तिथपर्यंत आपण कसं जाऊया. सकाळी 4 वाजेपर्यंत पोहोचेल. तरी पण मी मध्ये मध्ये त्याच्यामध्ये व्हिडिओ काढेल, ते तुम्हाला दाखवतच आहे. चला निघूया. हॅपी जर्नी, हॅपी जर्नी. गावी चाललो आहे. येते का तू? स्कूल आहे ना, तर थांबा. मी काय म्हटलं गावावर, काय म्हटलं गावावर. बाय. हाय गाईज, आम्ही तसे पण आता 12:30 झालेत. आता निघणारच आहे गाडी घेऊन. सचिन कदम 9044 गाडी घेऊन चाललो आहे आम्ही आता महाडला जातोय. गावी कशासाठी, तर घट भरणे, घट स्थापना आहे ना, देवाचं आमचं कुळदैवत आहे, त्याचे घटस्थापना आहे. तर घटस्थापनेसाठी मी आणि माझे दोन्ही भाऊ मोठा आणि प्रेम मी जात आहे महाडला. तसंच 20 लिटर पेट्रोल टाकलं आहे. आता बघूया आपण गावाला किती लिटर पेट्रोलमध्ये जात आहे. आणि अर्धी टाकी ऑलरेडी फुल केली आहे. निसर्ग हॉटेलच्या तिकडे आम्ही ऑलरेडी पेट्रोल टाकलं आहे. गाईज निघालो आहे आता. आणि वाजलेत किती, वाजलेत 1 वाजायच्या आसपास. आम्ही घरातून 12:30पर्यंत निघालो होतो, पण पेट्रोल वगैरे टाकून जल्दी स्टार्ट करतो आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही सकाळी 4:30-5 वाजेपर्यंत पोहोचण्याचं टार्गेट आहे. तर बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे. 2 वेळा चहा तर घ्यावं लागेल, कारण की रात्र आहे आणि चहा घेतल्यानंतर थोडी एनर्जी येईल. बघूया आपण मध्ये पाली फाट्यापर्यंत चहा घेऊया. चहा घ्यायला होती, चहा टाईम झाला आहे, तर आपण चहा घेऊया. आणि रात्री मस्त डबा रात्रभर चालू असतो. तर चहा घेऊन झालंच आहे. तर चहा घेऊन थोडासा फ्रेश वाटतं आहे. आता गाडी मी चालवतो, थोडा वेळ मी चालवतो, 1-2 तास गाडी मी चालवतो. आणि पाटे परत दादाने कोणतरी चालवेलच. पण आता थोडं जागा आहे, तर कारण की 15-20 मिनटं त्यांना पण झोपू दे, प्रेमला पण झोपू दे, थोडं झोपायचं आहे. आणि नंतर गाडी मी सकाळपर्यंत बघूया. आता 4 वाजेपर्यंत मी चालवेल, 6 वाजेपर्यंत घरी पोहोचेल. गाईज सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही आता लोणेरामध्ये पोचलो आहे. लोणेरामध्ये जी कॉफी आहे इकडे, फेमस कॉफी आहे. तर फेमस कॉफी आम्ही इकडं आल्यानंतर कधी पण घेतोच. तर लोणेरामध्ये सकाळची जी कॉफी आहे ना, ती एकदम फ्रेश मूड आपला करून देईल. थोडा आणि बाहेर पाऊस पडतो आहे, इथून आपल्याला अजून 1 तासानंतर आपण घरी पोहोचणार आहे. म्हणजे 6, 6:15, 6:30पर्यंत घरी पोहोचणार. रोडवरच आहे, पण खूप फेमस कॉफी आहे. नेस्ले कॉफी बनवून देतात, सुपर कॉफी आहे. तर आपण कॉफी पिऊया. कॉफी प्यायला या सकाळची कॉफी घ्यायला, कारण की आपण नेस्ले कॉफी इथून घेतली आहे. खूप छान नेस्ले कॉफी असते. आणि आम्ही लास्ट टाईम जेव्हा पण येतो इकडे कॉफी घेतच असतो. तर खूप भारी कॉफी. कधी या, व्हिजिट करा. इकडे लोणेरेला आहे. लोणेऱ्यामधून एक ब्रिज आहे, त्याच्या ब्रिज क्रॉस करूनच मस्त दम देऊ शकतो. गुड मॉर्निंग गाईज. आत्ताच होतो फायनली आम्ही 6:30ला पोहोचलोय घरी. फॉग बघा, फॉग तसा किती भारी फॉग आहे आणि किती मजा आली. फॉग बघा तिकडे, मस्त माथेरानपेक्षा भारी फॉग आला. मस्त. अजून भाताला कणीच नाही आले, भात मस्त हे झाले. ये पिल्लू, ये. आणि ते सावंत यांचं घर
आज सर्व पितृ अमावस्या असल्यामुळे आज जे भाज्या बनवतात ते भाज्या आमच्या पड्ड्यामध्ये सर्व लावल्यात. हे बघा, ह्याला ढेसा बोलतात. जे लाल ढेसा आहे, ढेसा बोलतात ह्याला. तर ढेसा तसे छोटे छोटे ढेसाची झाडं आहेत, ढेसांचे हे बोलतात त्याला. बघा, माठ वगैरे, लाल माठ बोलतात ह्याला, लाल माठ आहे. हे वांग्याची झाडं आहेत, हे वांग्याची झाडं लावलेत. हे गावठी वांगे, आणि त्या गावठी वांग्यांच्या मध्ये पण हा एक टोमॅटोचं झाड आहे, छोटंसं आहे ते टोमॅटोचं झाड आहे. हे भेंडी आहे, ह्याला भेंडी आलेत ते बघा. तुम्ही बघितला तर हे बघा, इथे भेंडी आहे, भेंडी आलेत ह्याला. आणि लावलेत छोटी छोटी मिरच्यांची झाडं आहेत. ते लिंबूचं झाड आहे, मागे लिंबूचं झाड आहे, पेरूचं झाड आहे. तर गावी काय भाजी आणणं मार्केटमधून, इथे ऑर्गॅनिक फार्म आहे, म्हणजे कोणत्याच प्रकारचं खत वगैरे टाकलं जात नाही. शेणखत जे असेल तर ते शेणखत टाकतात, आणि कोणतेही फवारणी पण होत नाही. हे आलूची झाडं आहेत. आपण जे आलूवडी खातो त्या आलूवडीची झाडं आहेत. बस बघा, बस पण गेली आता. 7 वाजताची बस असते इकडे. तर कोकणात जे लालपरी बोलतात ते लालपरी म्हणजे 1-1 तासानंतर बस वगैरे असतात. आणि ह्याला आम्ही करंदा बोलतो. जो करंदा आहे, तुम्ही बघतच असाल, ह्याला करंदा बोलतात. करंदा पण खूप छान लागतं. ह्याच्यामध्ये 2 प्रकार येतात ॲक्च्युली. तर हा जो करंदा आहे तो उपासाला पण चालतो. उपास जर कोणाचा असेल तर हा उपासाला परत करंदा खाऊ शकतो. ह्याच्यामध्ये गोड असतो आणि कडू पण असतात. मग त्याच्यावर बघून खाऊ शकेल. आपल्या मागे मोराचा आवाज आहे. आणि फॉग बघा, किती भारी फॉग आहे, तुम्हाला दिसणार नाही. मस्त एकदम समोरचा माणूस दिसणार नाही एवढा फॉग आलाय. खूप छान फॉग आहे. एकदम भारी फॉग आहे. बरं वाटलं यार, खूप दिवसानंतर. असं वाटलं 1 महिन्यानंतर आपण परत आलोय, पण 2-3 दिवसाची सुट्टी पाहिजे होती. तर आज सर्व पितृ अमावस्या असल्यामुळे आज काकडीचे वडं बनवतात. ही काकडी आपण आता काकडी किसत आहे. तर काकडी आपल्याला ह्याच्यामध्ये किसून घ्यायची आहे पहिली, आणि काकडीचे वडे कसे बनवतात ते तुम्हाला दाखवतो. हे चुलीवरचं जेवण आहे, चुलीवरचं जेवण. आणि आमची ही बघा कशी बसली आहे ती बाजूला. म्याव, हे पिल्लू काय करते? हुशार बघ, ते तिला बोलवल्यानंतर ती परत जाते. ती बघा, तेवढं समजतं तिला की बोलवल्यानंतर, आईने बोलवल्यानंतर ती पटकन गेली. बघा कशी वर. तर हे चुलीवर जेवण असतं. गावाला चुली असतात ह्या दोन्ही चुली, आणि त्यांना फाटे लावले. ते लाकडे ते फाटे लावले. गॅस आहे पण गॅसवर जास्त काय आम्ही जेवण बनवत नाही. चुलीवरचं जेवण असतं आमच्याकडे ॲक्च्युली. ही किसणी आहे, त्याच्यामध्ये किसून. काय झालं पिल्लू, काय झालं? इथे बघ, इथे बघ, इथे बघ पिल्लू, इथे बघ, इकडे ये. काय झालं, काय झालं, काय झालं? तुला भूक लागली आहे? भूक लागली तुला? हा, तर अमावस्या असल्यामुळे की असं गावी असं जेवण, जे आपल्या पितरांना म्हणजे आमचे जे पूर्वज आहेत किंवा आमच्या बाबांसाठी आम्ही आलो, 3 बहीण भाऊ, की असं वर. प्रेम, कवल दे ना तिकडे खाली, कवल दे. हे कवल दे लावायला. तर हे आपण तिथं हे वर ठेवण्यासाठी वर ठेवतो वगैरे. आणि कावले सकाळपासून वाट बघत होते. ते बघा तिकडे कावला उभा आहे तिकडे. तर आता कावला वाट बघतोय जेवणाची. तर ते सर्व आपण त्यांच्या आवडीचे जे त्यांना आवडत होतं ते आवडीचे पदार्थ त्याच्यामध्ये आपण
त्या दुरुणामध्ये ठेवतात. दुरुण म्हणजे ते केळीच्या पानाचं असं दुरुण बनवतात आणि त्या दुरुणामध्ये ते सर्व जेवण त्यांच्या आवडीचे जे पण जेवण आहे त्यांना जे जे आवडत होतं ते सर्व त्याच्यामध्ये ठेवावं लागतं. आणि ते ते येऊन तो कावला ते जेवण जेवल्यानंतर लोकांनी बाकीच्यांनी जेवण जेवायचं असतं. ते वाट बघतायत कावले वगैरे तिकडे. त्यांनी असा आवाज पण द्यायला लागतो, काव 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 काव. तर ह्याला निसन बोलतात, निसन. तर हे ते लावतात. हा चालू आहे. हा येईल तो आता, वाट बघतोय तो. तिकडे कावला बसलाय वर झाडावर, तो येईल आता आणि खाईल ते जे ठेवलंय ते जेवण वगैरे. पाऊस पडतोय गावी, थोडा पाऊस आहे थोडा. थँक्यू मित्रांनो, कारण की हा तुम्ही व्हिडिओ बघितलात पूर्ण आणि तुम्ही असंच माझा व्हिडिओ बघत राहा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्याची ताकद येऊ आणि व्हिडिओ जे माझे व्हायरल पण होऊ. आणि व्हिडिओ हे सर्व कोकणातले असल्यामुळे सर्व कोकणवासियांना पण एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ जरूर बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू, बाय बाय.